आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग रचनेवर 264 हरकती, सर्व हरकतींवर 11 सप्टेंबर रोजी होणार सुनावणी। लंडनमधील महाराष्ट्र भवनाच्या अनेक वर्षांच्या मागणीला अखेर मूर्त स्वरूप मिळालं। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते महाराष्ट्र भवनासाठी राज्यानं मंजूर केलेल्या 5 कोटींचा धनादेश सुपूर्द, महाराष्ट्र मंडळ लंडनच्या ट्रस्टींकडे धनादेश सुपूर्द। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून देशभरातील दर्जेदार शैक्षणिक संस्थांची क्रमवारी जाहीर। मुंबई विद्यापीठाला पहिल्या 10 मध्ये स्थान नाही। सर्वसाधारण विद्यापीठांच्या 50 संस्थांच्या यादीमध्ये महाराष्ट्रामधील केवळ 3 विद्यापीठं। पश्चिम बंगालच्या जादवपूर विद्यापीठानं पहिला क्रमांक पटकावला। शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राविरोधात लुकआउट नोटीस जारी। मुंबई पोलिसांनी जारी केली लुकआउट नोटीस। दीपक कोठारी नावाच्या व्यावसायिकाची फसवणूक केल्याचा दोघांवर आरोप। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर बेशिस्त वाहन चालकावर कारवाई, सीसीटीव्हीच्या मदतीनं कारवाई। एका वर्षामध्ये सुमारे 27,76,000 ई चलान जारी, तसंच 470 कोटींचा दंड वसूल। ईदच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या मोमीनपुरा परिसरामध्ये चोख पोलीस बंदोबस्त। पहाटेपासून जामा मस्जिद परिसरात पोलीस तैनात, डॉग स्क्वॉडच्या मदतीनं परिसराची तपासणी। राज्यामध्ये सर्व तालुके आणि गावांमध्ये फार्मर कप उपक्रमाची अंमलबजावणी होणार। याद्वारे 15,000 शेतकरी उत्पादक गट तयार करण्याचं उद्दिष्ट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। राज्यामध्ये मानव वाघजीव संघर्ष वाढला। 5 वर्षामध्ये वाघांच्या हल्ल्यामध्ये 219 जणांचा मृत्यू। चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये सर्वाधिक मृत्यू, तर गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रामध्ये एकूण 108 वाघांचे मृत्यू।